निवडणुकामध्ये फार महत्त्वाचा असा वाटा आदरणीय बाप्पांचा राहिलेला आहे, तो आपल्या सगळ्यांना सुरूप आहे। या मराठा क्रांती वास्तूमध्ये मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं सहर्ष असं स्वागत करतो। या ठिकाणी क्रांतिमोर्चाला भेट देण्यासाठी आले। खरं पाहिलं तर परतूरवासियांचं हे भाग्य आहे, कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो काही बीडचा निकाल होता तो अतिशय आमच्यासाठी मराठा समाजासाठी अतिशय महत्त्वपूर्ण होता। हा तो निकाल खरं पाहिलं तर विजयाचा गुलाब घेऊन लागलेला आहे आणि त्यामुळं परतूरवासियांच्या वतीनं मी बाप्पांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आमच्या या क्रांतिमोर्चाला बाप्पांनी भेट दिली, निश्चितपणे आपल्या या समाजासाठी परतूरसाठी बाप्पाचं योगदान भविष्यात राहील अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। भवनला सदिच्छा भेट देण्यासाठी आलो असताना सर्व ट्रस्टी आणि सोबत असणारे सर्व कर्मचारी, सर्व चाहते आणि सर्व बांधव, मी पहिल्यांदा तुमचे आभार मानणार आहे की मी सहज जाता जाता मी आलो होतो तसं अण्णांना भेटायला, पण क्रांती भवनला तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता, त्या सर्वातून तुमचे आभार आहेत। आणि खरं जर विचार केला तर महाराष्ट्रात सर्वात मोठं म्हणजे समाजासाठी एक क्रांती भवन तुम्ही उभं केलं आहे, त्यामुळे तुमचं सर्वांचं कौतुक आहे, आभार आहे, तुमचं आभारी मानलं पाहिजे। कारण एवढी मोठा एक निवारा तुम्ही या लोकांसाठी उपलब्ध करून दिला आहे। तर तुम्ही अभ्यासिका केलेली आहे, परत जे काही छोटे मोठे कार्यक्रम असेल त्याच्यापेक्षा एवढा मोठा भव्य दिव्य हॉल करणं एवढं सोपं नव्हतं, पण तुम्ही एवढी 10-11 गुंठे जागा घेऊन ताब्यात समाजासाठी केले, त्याचा नक्कीच उपयोग समाजाच्या विविध छोट्या मोठ्या मुलांना त्यांच्या अभ्यासासाठी असेल, त्यांचं करिअर घडविण्यासाठी असेल किंवा स्पर्धा परीक्षा देण्यासाठी असेल, त्यांना व्यवस्था बसण्याची कराल तुम्ही याच्या माध्यमातून सर्व गोष्टी झाल्या पाहिजेत। आता MPSC असेल, UPSC असेल, याचे फॉर्म असतील किंवा एखाद्या कुठल्या नोकरीचे याच्या संदर्भात सुद्धा आपण करावं असं मी सर्वांना विनंती केली की स्टाफ तुम्ही आणि त्या पद्धतीने करा, म्हणजे महाराष्ट्राचं केंद्रबिंदू परतूर होईल आणि इथून आपल्या सगळ्या चांगल्या पद्धतीने मराठा गाव आहे आणि आपल्या समाजातील सर्व घटकांच्या कामी हे कार्यालय येऊन किंवा आपल्या ट्रस्टीमधून काम हो अशी एक ईश्वरचरणी प्रार्थना करणार आहे। माझ्याकडून मी जी काय मदत लागेल, कुठं काय होईल, खासदार म्हणून येणार तरी मी तुमच्यासोबत असणार आहे आणि तुमच्या प्रत्येक कार्याला मी खासदार जरी बीड जिल्ह्याचा असलो तरी नक्कीच सगळे खासदार आम्ही महाविकास आघाडीचे पण भरपूर आहेत, कुठलाही राज्यसभेचा खासदार असेल, विधान परिषदेचा आमदार असेल, महाविकास आघाडीतल्या घटकाकडून जी लागेल ती मदत मला कुठलीही तुम्ही सांगितलं तर मी द्यायचा प्रामाणिक प्रयत्न करेल। मला बोलवलं आणि माझं आदरातिथ्य करून इथं माझं स्वागत केलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानतो। खूप खूप धन्यवाद। आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। बीडचे दबंग लोकप्रतिनिधी, लोकसभेचे अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे आपल्यासोबत आहेत। सर, सध्याची जी दादांची परिस्थिती आहे आणि मराठा आंदोलकांची जी परिस्थिती आहे त्यावर काय भाष्य करा? नाही, महाराष्ट्रामध्ये खूप विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे। या सर्व गोष्टी करत असताना आदरणीय मनोजदादा जरांगे हे मराठा समाजाची अस्मिता आहे, मराठा समाजाचं शान बान आन सगळं काय असेल तर आदरणीय मनोजदादा आहेत आणि ते मराठा समाजासाठी उपोषणाला बसलेले आहेत। ही सर्व परिस्थिती तर बघितली तर त्यांची प्रकृती एवढी खालावली आहे। मी मागच्या 3 दिवसापूर्वी राज्यपालांना पत्र दिले, CMना पण बोललो आहे आणि मी 99% आज मुंबईला जाऊन उद्याच्याला म्हणजे राज्यपाल आणि CMला भेटायचा प्रयत्न करतो आहे। त्यांची वेळ पण राज्यपालांची मिळते, ते झालं तर आम्ही सर्वजण आणखी बाकी काही खासदार पण करतो किंवा तुम्ही काही करून याच्यात मार्ग काढा आणि आदरणीय दादांसाठी नाही तर समाजाच्या ज्या मागण्यासाठी ते बसलेले त्यांचं उपोषण मागे घ्या आणि आदरणीय दादांच्या मागणीला पाठिंबा दर्शवा असं पद्धतीने केलं। कालच मला वाटतं आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा डिक्लेअर केले की आमचा या आंदोलनाला पाठिंबा आहे आणि ते जे म्हणतात त्याच्यावर आम्ही पूर्ण सहमत आहोत। आम्ही म्हणजे पक्ष म्हणून सुद्धा आदरणीय पवारसाहेब बरोबर आहेत। मी तर खासदार म्हणून बीड जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून एक समाज घटक म्हणून तुम्ही बरोबरच होतो, पण आदरणीय पवारसाहेबांनी सुद्धा काल डिक्लेअर केलं, त्याच्यामुळे महाविकास आघाडीसुद्धा हा असा निर्णय होईल अशी अपेक्षा करू। खूप खूप धन्यवाद।